अनुवाद प्रकरण 21. अज्ञात रक्तपातासंबंधी नियम. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून घ्यावयाला देत आहे, तेथे उघड्यावर कोणी मनुष्य मारून टाकलेला आढळला आणि त्याला कोणी मारले हे कळले नाही, तर तुझ्यातील वडीलवर्ग व न्यायाधीश यांनी तेथे जाऊन त्या प्रेताच्या सभोवार असलेल्या प्रत्येक गावाचे अंतर मोजावे. मग जो गाव त्या प्रेताच्या सर्वात जवळचा असेल, त्यातल्या वडीलवर्गाने कामास कधी न लाखेलेली अथवा कधी न जुंपलेली अशी एक कालवड घ्यावी, आणि ज्यात नांगरणी पेरणी होत नसते व ज्यात पाणी सतत वाहत असते अशा खोऱ्यात तिची मान मोडावी. तेव्हा लेवी वंशातल्या याजकांनी पुढे व्हावे, कारण त्यांनी परमेश्वराची सेवा करावी, त्याच्या नावाने आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वादाचा व मारामारीचा निर्णय व्हावा, ह्यासाठी तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना निवडले आहे. मग त्या मारून टाकलेल्या मनुष्याच्या सर्वात जवळच्या असलेल्या नगरातील वडीलवर्गाने त्या खोऱ्यात मान मोडून टाकलेल्या कालवडीवर आपले हात धुवावे आणि स्पष्ट म्हणावे की आमच्या हातून हा रक्तपात झाला नाही आणि आम्ही डोळ्यांनी पाहिला नाही. हे परमेश्वरा, ज्या इस्रायल लोकांचा तू उद्धार केला आहेस त्यांना क्षमा कर. तुझ्या इस्रायल लोकांमध्ये निरपराध माणसाच्या हत्येचा दोष राहू देऊ नको. ह्या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो. ह्या प्रकारे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करून निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू आपल्यातून काढून टाकावा. युद्धकैदी स्त्रियांशी ठेवावयाची वर्तणूक. तू आपल्या शत्रूंशी युद्ध करावयाला गेलास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या हाती दिले आणि तू त्यांना बंदिवान केलेस व बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहित झालास व तिला बायको करून घेण्याची तुला इच्छा झाली, तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावी. मग तिने आपल्या परस्वाधीन स्थितीतली वस्त्रे टाकून तुझ्या घरी 1 महिनाभर आपल्या आईबापांसाठी शोक करावा. ह्यानंतर तू तिच्यापाशी जावे, म्हणजे तू तिचा पती होशील व ती तुझी पत्नी होईल. ती तुला आवडेनाशी झाली तर तिला वाटेल तिकडे जाऊ दे, पण तिच्याबद्दल पैसा घेऊन तिला मुळीच विकू नको. तिला दासीप्रमाणे वागवू नको, कारण तू तिला भ्रष्ट केले आहेस. प्रथम जन्मलेल्या अपत्याविषयी नियम. एखाद्या पुरुषाला एक आवडती व एक नावडती अशा 2 बायका असल्या आणि त्या आवडत्या व नावडत्या अशा दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असले आणि नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असला, तर तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्यांचे वतन म्हणून वाटून देईल. तेव्हा नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असताना त्याच्याऐवजी आवडतीच्या पुत्राला ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने देऊ नये, पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथम फळ आहे. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचाच आहे. बंडखोर मुलगा. एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानीत नसला आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला, तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडीलवर्गासमोर न्यावे आणि त्यांनी गावच्या वडीलवर्गाला सांगावे, हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे, हा आमचे ऐकत नाही, हा खादाड व मद्यपी आहे. मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्रायल लोक हे ऐकून भीतील. निरनिराळे नियम. एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले, तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नये, पण त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे तो देश विटाळवू नको. अनुवाद प्रकरण 22. आपल्या एखाद्या बांधवाचा बैल अथवा मेंढा भटकत असलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नको. तो अवश्य आपल्या बांधवाकडे पोचता कर. तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखीत नसलास, तर ते जनावर आपल्या घरी आण आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्यापाशी राहू दे आणि मग ते त्याच्या हवाली कर. तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर आणि तसेच त्याच्या वस्त्राबाबतीत कर. आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली, तर तिच्या बाबतीतही तसेच कर.
ती पाहून न पाहिल्यासारखे करू नको. आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नको. त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा वीट आहे. वाटेने जाताना झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे कोटे तुला आढळले, मग त्यात पिले असोत किंवा अंडी असोत, त्या पिलांवर अथवा अंड्यांवर मादी बसलेली असली तर तिला पिलांसहित धरू नको. तुला हवी असली तर पिले घेऊन जा, पण त्यांच्या आईला अवश्य सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तू चिरायू होशील. तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध, नाहीतर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील. आपल्या द्राक्षमळ्यात दुसरे कोणतेही बी पेरू नको. पेरलेस तर सबंध उत्पन्न, म्हणजे पेरलेल्या बींचे उत्पन्न आणि द्राक्षांचे उत्पन्न दोन्ही जप्त करण्यात येतील. बैल व गाढव यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको. लोकर व सण ह्यांच्या मिसळीचे कापड अंगात घालू नको. आपल्या पांघरायच्या वस्त्राच्या चारही टोकांना गोंडे लाव. पातिव्रत्याविषयी नियम. एखाद्या पुरुषाने स्त्रीशी लग्न केले व तिच्यापाशी गेल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली आणि त्याने तिच्यावर भलभलते आरोप ठेवून तिची बदनामी करून म्हटले की मी ह्या स्त्रीशी लग्न करून तिच्यापाशी गेलो तेव्हा तिच्या ठाई मला कौमार्य चिन्हे आढळली नाहीत, तर मुलीच्या आईबापांनी तिची कौमार्य चिन्हे घेऊन गावच्या वडील वर्गाकडे वेशीत जावे. मुलीच्या बापाने वडील वर्गाला म्हणावे की मी आपली कन्या ह्या पुरुषाला दिली आणि आता ती त्याला आवडत नाही. पहा, तो तिच्यावर भलभलते आरोप ठेवून म्हणतो की तुमच्या कन्येच्या ठाई मला कौमार्य चिन्हे आढळली नाहीत, पण ही पहा माझ्या मुलीची कौमार्य चिन्हे. मग त्यांनी ती चादर गावच्या वडील वर्गापुढे पसरावी आणि गावच्या वडील वर्गाने त्या पुरुषाला धरून शिक्षा करावी. त्याच्याकडून 100 शेकेल रुपये दंडादाखल वसूल करून मुलीच्या बापाला द्यावे, कारण त्याने एका इस्रायल कन्येची बदनामी केली आहे. त्याने तिला बायको म्हणून नांदविले पाहिजे. तिचा त्याग त्याने आमरण करता कामा नये. पण त्या मुलीच्या ठाई कौमार्य चिन्हे नव्हती हे सिद्ध झाल्यास वडील वर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा, कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्रायलात भ्रष्टाचार केला आहे. ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करीताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे. अशा प्रकारे इस्रायलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. वागदत्त कुमारी एखाद्या पुरुषाला गावात आढळली आणि त्याने तिच्याशी गमन केले तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा. तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजाऱ्याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला. ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. वागदत्त कुमारी एखाद्या पुरुषाला रानात आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला तर त्या गमन करणाऱ्या पुरुषाला मात्र जिवे मारावे, पण त्या कुमारीला काही करू नये. मरणदंडास पात्र असा काही गुन्हा तिच्या हातून घडलेला नाही, कारण एखाद्याने आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याला जिवे मारावे तसाच हा प्रकार समजावा. कारण ती वागदत्त कुमारी त्याला रानात आढळली आणि ती ओरडली तेव्हा तिचा बचाव करावयाला कोणी नव्हते. वागदत्त नाही अशी कुमारी एखाद्या पुरुषाला आढळली व त्याने तिला धरून तिच्याशी गमन केले व ते दोघे सापडले तर तिच्याशी गमन करणाऱ्या पुरुषाने मुलीच्या बापाला 50 शेकेल रुपये द्यावे आणि ती त्याची बायको व्हावी, कारण त्याने तिला भ्रष्ट केले आहे. त्याने आमरण तिचा त्याग करिता कामा नये. कोणी आपल्या सावत्र आईशी विवाह करू नये. आपल्या बापाची बेअब्रू करू नको. अनुवाद प्रकरण 23. परमेश्वराच्या मेळ्यास येण्यास मज्जाव असलेले लोक. जो भग्नांड आहे अथवा ज्याचे लिंगछेदन झाले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. जरजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत त्याच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. अम्मोनी आणि मोवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.
10व्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये, कारण तुम्ही मिस्र देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांनी तुला विरोध करून अराम नहराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले. तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही. उलट तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्याकरिता त्या शापाचा आशीर्वादच केला, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची तुझ्यावर प्रीती होती. तू आपल्या हयातीत त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नको. अदोम्याचा तुला वीट नसावा, कारण तो तुझा बंधू होय. मिसर्याचा तुला वीट नसावा, कारण तू त्याच्या देशात उपरी होतास. त्यांच्या 3ऱ्या पिढीत जन्मलेल्या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्याची परवानगी आहे. युद्धछावणीत राखावयाची शुद्धता. तुझ्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी बाहेर पडून तू तळ देशील, तेव्हा सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा. जर कोणा पुरुषाला रात्री काही अशुद्धता आपोआप प्राप्त झाली, तर त्याने छावणी बाहेर जावे. त्याने छावणीच्या आत येऊ नये. पण संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्तानंतर छावणीच्या आत यावे. तुला बहिर्दिशेस जाण्यासाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी आणि तुझ्या हत्यारांमध्ये एक कुदळ असावी, आणि तू बहिर्दिशेस बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा आणि नंतर आपला मळ झाकून टाकावा, कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो. म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावी, नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल. निरनिराळे नियम. एखादा दास आपल्या धन्यापासून पळून जाऊन तुला शरण आला, तर त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नको. त्याने आपल्या पसंतीनुसार निवडलेल्या ठिकाणी तुझ्या एखाद्या गावात तुझ्याबरोबर राहावे. त्याला जाच करू नको. इस्रायल कन्यांपैकी कोणीही वेश्या होऊ नये, आणि इस्रायल पुत्रांपैकी कोणासही कुमैथुनास वाहू नये. वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नको, कारण ह्या दोघांचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे. आपल्या बांधवांशी व्याजबट्ट्याचा व्यवहार करू नको. पैशावर व्याज, अन्नधान्यावर वाढ किंवा इतर कोणत्याही पदार्थावर वाढीदिढी करू नको. वाटल्यास परदेशीयाशी वाढीदिढीचा व्यवहार कर, पण आपल्या बांधवाशी करू नको. म्हणजे जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस, तेथे ज्या ज्या कामाला तू हात घालशील, त्यात तुझा देव परमेश्वर तुला आशीर्वाद देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याला नवस करशील, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नको, कारण तुझा देव परमेश्वर तुला त्याचा अवश्य जाब विचारेल. विलंब लावल्यास तुला पाप लागेल. तथापि तू नवस न करण्याचे ठरविलेस, तर तुला पाप लागणार नाही. ज्या अर्थी तू आपल्या मुखाने वचन देऊन आपला देव परमेश्वर ह्याला स्वखुशीने नवस केला आहेस, त्या अर्थी तुझ्या मुखातून निघालेले वचन काळजीपूर्वक पाळ. आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस. अनुवाद प्रकरण 24. घटस्फोटाविषयी नियम. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा. पण त्या दुसऱ्या पुरुषाची तिच्यावर इतराजी होऊन त्यानेही सूटपत्र लिहून तिच्या हाती दिले व तिला घराबाहेर काढले, किंवा तिच्याशी लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला, तर तिला घालवून देणाऱ्या पहिल्या नवऱ्याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टींचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे, त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस. एखाद्या पुरुषाचे नुकतेच लग्न झाले असल्यास त्याने सैन्याबरोबर मोहिमेवर जाऊ नये, अथवा काहीही कामगिरी त्याच्यावर टाकण्यात येऊ नये. त्याने वर्षभर घरीच राहावे आणि आपल्या बायकोला रंजवावे. निरनिराळे नियम. जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवून घेऊ नये.
असे करणे म्हणजे मनुष्याचे जीवितच गहाण ठेवून घेणे होय. आपल्या एखाद्या इस्रायल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागविताना किंवा विकताना आढळला, तर त्या चोराला जीवे मारावे. अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. महारोगाच्या व्याधी संबंधाने संभाळा. लेवीय याजक तुम्हाला जे शिकवितील ते अगदी काळजीपूर्वक पाळा. मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा. तुम्ही मिस्र देशातून निघाल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याने वाटेत मिर्यामेचे काय केले ह्याचे स्मरण ठेवा. आपल्या शेजाऱ्याला तू कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले तर त्याच्याबद्दल तारण आणण्यासाठी त्याच्या घरात शिरू नको. तू बाहेर उभे राहावे आणि ज्याला तू कर्ज दिले असेल त्याने त्याच्याबद्दलचे तारण तुझ्याकडे बाहेर आणावे. तो मनुष्य कंगाल असला तर त्याचे तारणादाखल घेतलेले वस्त्र अंगावर घेऊन झोपू नको. सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर, म्हणजे तो आपले ते वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभिष्ट चिंतील, आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्व ठरेल. तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणाऱ्या उपऱ्यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नको. त्याला ज्या दिवसाची मजुरी त्याच दिवशी दे, कारण तो गरीब असल्यामुळे त्याचे सारे लक्ष मजुरीकडे लागलेले असते. ती सूर्यास्तापलीकडे ठेवू नको. ठेवलीस तर तो तुझ्या विरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे करील आणि तुला पाप लागेल. मुलांकरिता बापांना जिवे मारू नये अथवा बापांकरिता मुलांना जिवे मारू नये. जो गुन्हा करील त्यालाच त्याच्या गुन्ह्याबद्दल जिवे मारावे. उपऱ्याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नको. विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नको. तू मिस्र देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडविले ह्याची आठवण ठेव. म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे. तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणावयाला परत जाऊ नको. उपरी अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी ती राहू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल. तू आपला जैतून वृक्ष झोडशील तेव्हा एकदा झोडलेली फांदी पुन्हा झोडू नको. ती उपरी अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे. आपल्या द्राक्षमळ्यातली द्राक्षे खुडशील तेव्हा राहिलेली पुन्हा तोडू नको. ती उपरी अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे. तू मिस्र देशात दास होतास ह्याची आठवण ठेव. म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा करीत आहे. अनुवाद प्रकरण 25. लोकांमध्ये काही वाद उपस्थित झाला आणि ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा निवाडा करावा. निर्दोषाला निर्दोषी ठरवावे आणि दोषाला दोषी ठरवावे. दोषी मनुष्य फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडवून आपल्या समक्ष त्याच्या दोषाच्या मानाने मोजून फटके मारवावे. त्याला 40 पर्यंत फटके मारावे, अधिक मारू नयेत. अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल. मळणी करीताना बैलाला मुसके घालू नको. भावाचा वंश चालविण्यासंबंधी नियम. भाऊ एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये. तिच्या दीराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे व तिच्याबाबत दीराचे कर्तव्य करावे. त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे, म्हणजे इस्रायलातून तो नामशेष होणार नाही. आपल्या भाऊजईला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तर तिने गावच्या वेशीपाशी वडील वर्गाकडे जाऊन म्हणावे की माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्रायलात ठेवावयाला कबूल नाही आणि माझ्याशी दीराच्या कर्तव्याला अनुसरून वागावयाची त्याची इच्छा नाही. मग त्याच्या नगरातल्या वडील वर्गाने त्याला बोलावून आणून त्याच्याशी बोलणे करावे. तो आपलाच हेका चालवून म्हणाला की हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही, तर त्याच्या भाऊजईने वडील वर्गादेखत त्याच्या जवळ येऊन त्याच्या पायातले पैठण काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवित नाही त्याचे असेच करावे. पैठण काढलेल्या पुरुषाचे घराणे असे त्याचे नाव इस्रायलात पडेल. इतर काही नियम. दोघा पुरुषांची मारामारी चालली असताना त्यांच्यापैकी एकाच्या बायकोने
आपल्या नवऱ्याला मारणाऱ्याच्या हातून सोडविण्यासाठी जवळ जाऊन आपला हात पुढे करून त्याचे जननेंद्रिय पकडले तर त्या स्त्रीचा हात कापून टाकावा. तिच्यावर दयादृष्टी करू नये. तुझ्या थैलीत जास्त व कमी अशी 2 प्रमाणांची वजने ठेवू नको. तुझ्या घरी जास्त व कमी अशी 2 प्रमाणांची मापे ठेवू नको. तुझी वजने यथायोग्य व बरोबर असावी. तुझी मापे यथायोग्य व बरोबर असावी, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. जे खोटी कामे करून अनीतीने वागतात त्या सर्वांचा तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे. अमालेकाचा समूळ नाश करण्याची आज्ञा. तुम्ही मिस्र देशातून बाहेर निघाला तेव्हा वाटेने अमालेक तुमच्याशी कसा वागला ह्याची आठवण ठेवा. वाटेत तुला गाठून तू थकला भागलेला असताना त्याने देवाला न भिता तुझ्या दमून मागे पडलेल्या सगळ्या लोकांवर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. म्हणून तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात चोहूकडल्या सर्व शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वी तलावरून बुजवून टाक, विसरू नको. अनुवाद प्रकरण 26. प्रथम उत्पन्न आणि दशांश सादर करण्याचे विधी. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहोचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथम उत्पन्न तू घरी आणशील तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानात घेऊन जा. आणि त्या समयी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण, तुझा देव परमेश्वर ह्याच्या पुढे मी जाहीर करतो की परमेश्वराने आम्हाला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे. मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी. तेव्हा तू आपला देव परमेश्वर ह्याच्या समक्ष असे म्हण, माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला एक अरामी होता. तो मिस्र देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरी म्हणून राहिला. त्याच्यापासून तेथे एक महान पराक्रमी व बहुसंख्य राष्ट्र उत्पन्न झाले. तेथे मिसरी लोकांनी आम्हाला निर्दयतेने वागविले, गांजले व आम्हाला वेठीस लावले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळ पाहिला. तेव्हा परमेश्वराने पराक्रमी हाताने व उगारलेल्या भुजाने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले आणि आम्हाला ह्या स्थळी आणून पोहोचविले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हाला दिला. आता हे परमेश्वरा, पहा, जमिनीचे प्रथम उत्पन्न तू मला दिले आहेस, त्यातले काही मी तुला आणले आहे. मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर. तुझ्या बरोबरचा लेवी व तुझ्या बरोबरचा उपरी ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा. 3ऱ्या वर्षी म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा संबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपविशील तेव्हा तो तू लेव्याला, उपऱ्याला, अनाथाला व विधवेला दे, म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील. मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर असे म्हण, पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत. आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत. मी तुझ्या कोणत्याही आज्ञांचे उल्लंघन केले नाही किंवा त्या विसरलोही नाही. मी सुतकी असताना ह्यातले काही खाल्ले नाही अथवा अशुची असताना ह्यातले काही काढून टाकले नाही अथवा मृतांकरिता त्यातले काही दिले नाही. मी आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द मानला आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांप्रमाणे केले आहे. तू आपल्या पवित्र निवासातून स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या इस्रायल प्रजेला आशीर्वाद दे आणि तू आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तू आम्हाला दिला आहे त्या ह्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशाला बरकत दे.
परमेश्वराची पवित्र प्रजा, हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे, म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ. परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहे की मी तुझ्या मार्गांनी चालेन, तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन. आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाला आहेस. तू माझ्या सर्व आज्ञा पाळ, म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील. अनुवाद प्रकरण 27. एबाल डोंगरावर लिहून ठेवण्याचे नियम. मग मोशे व इस्रायलाचे वडीलजन ह्यांनी लोकांना आज्ञा केली की जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व पाळा. तुझा देव परमेश्वर तुला देत असलेल्या देशात यार्देन उतरून तू जाशील तेव्हा मोठे धोंडे उभे कर आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लाव. आणि तू पलीकडे जाशील तेव्हा त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने लिहून काढ, म्हणजे जो देश तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे तुला देत आहे व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, त्या देशात तुझा प्रवेश होईल. जे धोंडे उभे करण्याची मी तुम्हाला आज्ञा करीत आहे ते तुम्ही यार्देन उतरून गेल्यावर एबाल डोंगरावर उभे करावे व त्यावर चुन्याचा लेप लावावा. आणि तेथेच आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ धोंड्यांची एक वेदी बांध. त्यांना कोणतेही लोखंडी हत्यार लावू नको. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधून तिच्यावर तुझा देव परमेश्वर ह्याला होमबलींची अर्पणे कर. तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन कर आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद कर. त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने चांगली स्पष्ट लिहून काढ. मग मोशे आणि लेवीय याजक ह्यांनी सर्व इस्रायल लोकांना म्हटले, हे इस्रायला, शांतपणे ऐकून घे. तू आज आपला देव परमेश्वर ह्याची प्रजा झाला आहेस, म्हणून आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐक. आणि आज मी तुला त्याच्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्याप्रमाणे वाग. एबाल डोंगरावर उभे राहून उच्चारावयाची शापवचने. मग त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञा केली की तुम्ही यार्देन उतरून जाल तेव्हा शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन ह्यांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे. आणि रौबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफ्ताली ह्यांनी शापवचने ऐकविण्याकरिता एबाल डोंगरावर उभे राहावे. तेव्हा लेव्यांनी सर्व इस्रायल लोकांना पुढील प्रमाणे मोठ्याने म्हणावे, जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करीतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानितो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो आपल्या शेजाऱ्याच्या शेताच्या सीमेची खूण सरकवितो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो उपरी अनाथ व विधवा ह्यांचा विपरीत न्याय करीतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो आपल्या सावत्र आईशी गमन करीतो तो आपल्या बापाची बेअब्रू करीतो म्हणून तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो कोणत्याही पशुशी गमन करीतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो आपल्या सख्या अथवा सावत्र बहिणीशी गमन करीतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो आपल्या सासूशी गमन करीतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो आपल्या शेजाऱ्याला गुप्तपणे ठार मारितो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. निर्दोष माणसाला ठार मारण्यासाठी जो लाच घेतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणीत नाही तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. अनुवाद प्रकरण 28. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद. लेवीय प्रकरण 26 पदे 3 ते 13. अनुवाद प्रकरण 7 पदे 12 ते 24. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील
आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील, असे परमेश्वर करील. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे, त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील, तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील, तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती, तीत तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे, त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे, त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस, तर असे घडेल. आज्ञाभंगाचे परिणाम. लेवीय प्रकरण 26 पदे 14 ते 46. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे, त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीत, तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. नगरात तू शापित होशील व शेतीवाडीत तू शापित होशील. तुझी टोपली व तुझी परात शापित होईल. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे वत्स शापित होतील. तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील, त्यात परमेश्वर तुला शाप देईल, तुला गोंधळात पाडील आणि तुला शासन करील. ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. जो देश वतन करून घ्यावयाला तू जात आहेस, तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही, असे परमेश्वर करील. क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण, तांबेरा व बुरशी ह्यांच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवितील. तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व तुझ्या पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल. परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करील. तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहील. तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील, असे परमेश्वर करील. तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील, पण त्यांच्या पुढून 7 वाटांनी पळून जाशील आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील. तुझे शव आकाशातल्या पक्ष्यांना व पृथ्वीवरल्या पशूंना खाद्य होईल व त्यांना हुसकायला कोणी असणार नाही. परमेश्वर तुला मिस्र देशातील गळवे, मूळव्याध, चाई व खरूज ह्यांची अशी पीडा लावील की तू बरा होणार नाहीस. परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील आणि तुझे मन गोंधळून जाईल. आंधळा जसा अंधारात चाचपडतो, तसा तू भर दुपारी चाचपडत फिरशील. तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल, पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही. तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील, पण दुसराच तिचा उपभोग घेईल. तू घर बांधशील, पण त्यात राहणार नाहीस. तू द्राक्षमळा लावशील, पण त्याचे फळ तुला मिळणार नाही. तुझ्या देखत तुझा बैल कापतील
पण त्याचे मांस तुला खावयाला मिळणार नाही. तुझ्या समक्ष तुझे गाढव नेतील, पण ते परत तुला मिळणार नाही. तुझी शेरडे मेंढरे तुझ्या शत्रूंच्या हाती लागतील, पण तुला मदत करणारा कोणी असणार नाही. तुझे मुलगे व तुझ्या मुली परक्या राष्ट्राच्या हाती लागतील उत्कट इच्छेने, आणि त्यांची वाट पाहता पाहता तुझे डोळे शिंतील, आणि तुझ्या हातात काहीच त्राण उरणार नाही. तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या साऱ्या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील, आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील. तू ह्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून वेडा होशील. परमेश्वर तुझे गुडघे व पाय ह्यावर किंबहुना तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे निर्माण करून तुला पीडा देईल. तुला अथवा तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा एका राष्ट्राकडे परमेश्वर तुला व तू आपल्यावर नेमलेल्या राजाला नेईल, आणि तेथे तू काष्ठ पाषाणाच्या अन्य देवांची सेवा करशील. आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुला नेईल, त्या त्या सर्वांना तू आश्चर्याचा, म्हणीचा व थट्टेचा विषय होशील. तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील, पण थोडेच पीक गोळा करशील, कारण टोळ ते खाऊन टाकतील. तू द्राक्षमळे लावून त्यांची मशागत करशील, पण तुला द्राक्षारस प्यावयाला मिळणार नाही, आणि द्राक्षे खुडायलाही मिळणार नाहीत, कारण कीड ती खाऊन टाकील. तुझ्या साऱ्या प्रदेशात तुझे जैतून वृक्ष असतील, पण तुला त्यांचे तेल अभ्यंग करावयाला मिळणार नाही, कारण त्यांची फळे गळून पडतील. तुला मुलगे व मुली होतील, पण ती तुला लाभणार नाहीत, कारण त्यांचा पाडाव होईल. तुझे सर्व वृक्ष आणि तुझ्या भूमीचा उपज ह्यावर टोळधाड येईल. तुझ्याबरोबर राहणाऱ्या उपर्याची तुझ्यापेक्षा अधिकाधिक उन्नती होत जाईल. तो तुला उसने देईल, पण तू त्याला काही उसने देऊ शकणार नाहीस. तो मस्तक होईल व तू पुच्छ होशील. हे सर्व शाप तुला लागतील, तुझा पिच्छा पुरवितील, तुला गाठतील व शेवटी तुझा नाश करतील, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू ऐकली नाही, व त्याने दिलेल्या आज्ञा व विधी तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीत. तुझ्यावर व तुझ्या संततीवर हे शाप निरंतर चिन्ह व विस्मय असे होतील. कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही. म्हणून तू भुकेला, तान्हेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील, त्यांचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवील. दुरून पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील. त्याची भाषा तुला समजणार नाही. त्या लोकांची मुद्रा क्रूर असेल. ते वृद्धांचा आदर करणार नाहीत, की बालकांवर दया करणार नाहीत. तुझा नाश होईपर्यंत तुझ्या जनावरांचे वत्स आणि तुझ्या भूमीचा उपज ते खाऊन टाकतील. तुझा संहार करीपर्यंत धान्य, नवा द्राक्षारस, तेल, तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे वत्स ते तुला लाभू देणार नाहीत. तुझ्या देशातील सर्व उंच व मजबूत तट ज्यावर तू भिस्त ठेवशील, ते पाडून टाकीपर्यंत तुला तुझ्या सर्व नगरांच्या आत ते कोंडतील, आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशातील सर्व नगरांच्या आत तुला ते वेढीतील. तुला वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेले तुझ्या पोटचे मुलगे व मुली ह्यांचे मांस तू खाशील. तुझ्यातला जो पुरुष कोमल हृदयाचा व अत्यंत नाजूक प्रकृतीचा असेल, तोही आपल्या भावाकडे, प्राणप्रियेकडे व आपली वाचलेली अपत्ये ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहिल. तो आपल्या अपत्याचे मांस खाईल, घरातल्या कोणालाही देणार नाही, कारण तुझ्या नगरात तुला वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे त्याला खाण्यास काही उरणार नाही. तसेच तुझ्यातील एखादी स्त्री इतकी कोमल व नाजूक असेल की ती आपल्या कोमलपणामुळे व नाजूकपणामुळे जमिनीला आपले तळपाय लावण्याचे धैर्य करणार नाही, ती देखील आपला प्राणप्रिय पती, पुत्र व कन्या, आपल्या पोटचा गोळा, आपणाला झालेली मुले ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहिल, कारण वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे सर्व वस्तूंची तिला वाण पडेल, आणि ती गुप्तपणे त्यांना खाईल. परमेश्वर तुझा देव ह्या प्रतापी व भययोग्य नावाचे भय बाळगण्यासाठी ह्या ग्रंथात जी नियमशास्त्राची वचने लिहिलेली आहेत, ती तू काळजीपूर्वक पाळली नाहीत, तर तुला व तुझ्या संतानाला परमेश्वर विलक्षण रोग लावील व कठीण व हट्टी व्याधी आणि खराब व जुनाट आजार तुला जडवील. मिसर देशातील ज्या व्याधींविषयी तुला भीती वाटत असे, त्या सर्व तो तुला पुन्हा लावील, आणि त्या तुला जडून राहतील.
ह्या नियमशास्त्र ग्रंथात न लिहिलेलेही विकार व रोग परमेश्वर तुला लावील व शेवटी तुझा नाश होईल. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही, म्हणून आकाशातील ताऱ्यांप्रमाणे तुम्ही अगणित झाला तरी थोडके उराल. तुमचे भले करावे आणि तुमची संख्या वाढवावी, ह्यात जसा परमेश्वराला आनंद होत असे, तसाच आनंद तुमचा नाश व निप्पात करण्यात त्याला होईल. आणि जी भूमी वतन करून घ्यावयाला तुम्ही जात आहात, तेथून तुमचे उच्चाटन होईल. पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल. त्या राष्ट्रात तुला स्वास्थ्य मिळणार नाही, तुझ्या पायांना विसावा मिळणार नाही. तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे डोळे क्षीण होतील व तुझा जीव झुरत राहील, असे परमेश्वर करील. तुला आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुला रात्रंदिवस धास्ती लागून राहील व तुला आपल्या जीविताची काही शाश्वती वाटणार नाही. तुझ्या मनाला जी धास्ती वाटेल आणि तुझ्या डोळ्यांना जे दिसेल, त्यामुळे तू सकाळी म्हणशील, संध्याकाळ होईल तर किती बरे, आणि संध्याकाळी तू म्हणशील, सकाळ होईल तर किती बरे. जो मार्ग पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही, असे मी म्हणालो होतो, त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हाला जहाजांनी मिसर देशात परत नेईल. तेथे तुम्ही आपल्या शत्रूंचे दास व दासी होण्यासाठी स्वतःची विक्री करू पाहाल, पण कोणी तुम्हाला विकत घेणार नाही. अनुवाद प्रकरण 29. मोवाब देशात इस्रायल लोकांशी परमेश्वराने केलेला करार. जो करार होरेबात परमेश्वराने इस्रायल लोकांशी केला होता, त्याखेरीज जो करार मोवाब देशात त्याने त्यांच्याशी करण्याची मोशेला आज्ञा दिली होती, त्या कराराची वचने ही. मोशेने सर्व इस्रायलाला बोलावून सांगितले, परमेश्वराने मिसर देशात तुमच्या समक्ष फारोचे व त्याच्या सर्व सेवकांचे व त्याच्या सर्व देशाचे काय केले, ते सर्व तुम्ही पाहिलेच आहे. म्हणजे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार. पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हाला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत. मी तुम्हाला 40 वर्षे रानातून चालविले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायातील पायतणे झिजली नाहीत. मी परमेश्वर तुमचा देव आहे हे तुम्हाला कळावे, म्हणून तुम्हाला खाण्यास भाकर मिळाली नाही आणि पिण्यास द्राक्षारस किंवा मद्य मिळाले नाही. तुम्ही ह्या स्थानी आल्यावर हेशबोनाचा राजा सिहोन आणि बाशानाचा राजा ओग आपणांबरोबर सामना करण्यास समोर आले, तेव्हा आपण त्यांचा मोड केला आणि त्यांचा देश घेऊन रौबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे, म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडीलजन आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्रायल लोक, तुमची मुले बाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरी आज ह्याकरिता उभे आहेत की जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही सामील व्हावे. आणि त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना दिलेल्या शपथेनुसार तुम्हाला आपली प्रजा ठरवावे आणि त्याने तुमचा देव व्हावे. हा करार व ही आणभाग मी केवळ तुमच्याशीच करीतो असे नाही, तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर जो आज येथे उभा आहे आणि जो येथे हजर नाही, त्याच्याशीही करीतो. आपण मिसर देशात कसे राहत होतो व निरनिराळ्या राष्ट्रांमधून प्रवास करीत आपण कसे आलो हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यांच्या काष्ठपाषाणाच्या व सोन्या रुपयाच्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तू तुम्ही पाहिल्या. आज आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करावयाला आपले मन प्रवृत्त करील, असा एखादा पुरुष, स्त्री, कुळ किंवा वंश तुमच्या लोकात कदाचित असायचा, कोण जाणे. विष व कडू दवणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल. जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल, असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल. परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही, पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या
असल्या मनुष्यावर पेटेल व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील. नियमशास्त्राच्या ह्या ग्रंथात जो करार लिहिलेला आहे त्यातल्या सर्व शापवचनांप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाईटासाठी त्याला इस्रायलाच्या सर्व वंशातून वेगळे करील. तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरलेले रोग पाहतील. आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की येथे काही पेरणी कापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही. पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला, तसा ह्यांचाही केला आहे हे त्यांना दिसेल. तेव्हा ते किंबहुना सर्व राष्ट्रातले लोक विचारतील, परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय? तेव्हा लोक म्हणतील की ह्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून ह्यांना काढून आणतेवेळी ह्यांच्याशी जो करार केला होता तो ह्यांनी मोडला, व जे देव त्यांना अपरिचित होते व जे परमेश्वराने त्यांना नेमून दिले नव्हते अशा अन्य देवांची त्यांनी सेवा केली व त्यांना दंडवत घातले. म्हणून परमेश्वराचा कोप ह्या देशावर भडकून त्याने ह्या ग्रंथात लिहिलेला सर्व शाप त्यांना दिला. परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसऱ्या देशात त्यांना फेकून दिले हे आज आपण पाहतच आहोत. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत. ह्याचा हेतू हा की ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावी. अनुवाद प्रकरण 30. पुन्हा एकवट केले जाऊन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अटी. मी तुझ्यापुढे मांडलेल्या ह्या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालवून देईल तेथे तू ह्या गोष्टींचे स्मरण करशील आणि जेव्हा तू आपल्या मुलांबाळांसह संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील, तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील. तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणील. तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील. तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझे अधिक कल्याण करील आणि तुला अधिक बहुगुणित करील. तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुनता करील आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रेम करशील. पण हे सर्व शाप तुझा देव परमेश्वर तुझा छळ करणाऱ्या शत्रूंवर व द्वेष्ट्यांवर आणील. तू तर पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकशील आणि ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या सर्व पाळशील. तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्या बाबतीत तुझी समृद्धी करील. परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही. ती स्वर्गात नाही. आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हाला ऐकवील असे तुला म्हणावे लागणार नाही. ती समुद्रापलीकडे नाही. आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणील आणि आम्हाला ती ऐकवील असे तुला म्हणावे लागणार नाही. हे वचन तर तुझ्या अगदी जवळ म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. जीवन व सुख आणि मरण व दुःख ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे.
म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि भडकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस, तर तुझा खात्रीने नाश होईल आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तू फार दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.